ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रहमतपूर नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली इथं प्रचार सभा होते। या प्रचार सभेला आता ज्यांनी अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपले आमदार मनोजदादा घोरपडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर धैर्यशील दादा कदम, आपल्या रहमतपूरच्या नेत्या सौ चित्रलेखा मानेताई, त्याचबरोबर दौलत नाना चितोळे, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ वैशाली निलेश माने आणि त्यांचे इतर सर्व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत 20 उमेदवार, त्याचबरोबर माननीय सुनील दादा काटकर, श्री संपतराव माने, भीमराव काका पाटील, सचिन बेलागडे, किरण भोसले, विकास अण्णा गायकवाड, विलासदादा माने, नंदकुमार माने पाटील, विजय माने, सुखदेव माने, साहेबराव माने, मान्य मधुकर सावंत, मान्य श्री अनिल गायकवाड, मान्य श्री चिन्मय कुलकर्णी, आमचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य श्री विक्रम बाबा कदम आणि सर्व आपण रहमतपूर मधील सन्मान्य नागरिक, माझ्या सर्व लाडक्या भगिनी, माझे सर्व तरुण मित्र आणि उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, तर म्हणजे वर बसल्यानंतर किंवा आता इथं उभं राहिल्यानंतर सुद्धा आपण जर मला विचारलं की तुम्हाला वरनं काय दिसतंय, तर मी नक्कीच सांगू शकतो की मला विजयाची सभा इथून दिसते हे लक्षात घ्या। आज रहमतपूर सारख्या आपल्या तसं बघितलं तर इतर शहरांपेक्षा, सातारा वगैरे याच्यापेक्षा आपलं शहर छोटं आहे, पण एवढी मोठी सभा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी होतीये आणि निलेश माने असतील, त्यांचे सहकारी असतील, काही असतील, सगळ्यांच्या ताकदीचं एक प्रतीक आपल्या समोर बसलेल्या सगळ्यांच्या मध्ये दिसतंय ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून एक बदलाचं वारं मला वाटतं रहमतपूर मध्ये आता व्हायला लागलंय आणि हा बदल येत्या 2 तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही याची नक्कीच आम्हाला सुद्धा आज खात्री इथं आल्यानंतर पटली आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करतो की नवीन नेतृत्व आज मनोजदादांचं आपल्या तालुक्याला मिळालं, आज मनोजदादा आमदार म्हणून काम करतात, आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब मिळाले, आज ते अतिशय नियोजनबद्ध आणि दमदार पद्धतीनं ते सुद्धा राज्यामध्ये काम करतात। आणि मग आपण आता सगळीकडेच जे खांदेपालट होतंय, तर आपण रहमतपूर वासियांनी थांबणं मला वाटतंय रहमतपूर शहराच्या दृष्टीने योग्य नाही। आता नगरपालिकेमध्ये सुद्धा जबाबदारी आपण दुसऱ्याकडे दिली पाहिजे आणि नवीन कोणाला तरी इथं काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं नक्कीच मत आहे। आणि म्हणून आज निलेश मानेंच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी आज त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहून येणारी निवडणूक जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपली नगरपालिका कशी घडवल ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे। आणि मला वाटतंय रहमतपूर वासियांनी आपलं मत जे आहे ते पक्क केलेलं आहे आणि 100% 3 तारखेचा गुलाल हा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर असणार ही वस्तुस्थिती नक्कीच इथं उभा राहिल्यानंतर दिसून येते। आज विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला एवढंच सांगू शकतो किंवा मी एवढंच आपल्याला सांगेन की कामाच्या बाबतीत चिंता करू नका। आपल्या नगरपालिकेची कामं असतील, आपल्या तालुक्याची किंवा आपल्या या पंचक्रोशीची विकास कामं असतील, मग पाणी पुरवठ्याच्या योजना असू दे, रस्ते असू देत,
इतर काही असू दे, ज्याचा उल्लेख दादांनी केला, ग्रामीण रुग्णालय, आपलं रेस्ट हाऊसचा उल्लेख त्यांनी केला, अपर तहसील कार्यालयाचा केला, रजिस्टर ऑफिसचा केला. या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायला आपला नेता देवेंद्रजी फडणवीस खंबीर आहे हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणाकडे जायला लागणार नाही, कोणाकडे काही मागायला लागणार नाही. आपण आपल्या नेत्याकडे गेलो की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर मग कोण कुठल्या पक्षाचं वगैरे काही भीती घालत असेल किंवा कोण काही दुसऱ्या पक्षाचं नाणं चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडं काही मला वाटतं लक्ष द्यायची गरज नाही. त्यांना संधी, त्याचा उल्लेख जयाभाऊंनी केला की त्यांना संधी होती. मला वाटतं आता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिलेली आहे. मी आता किती वर्ष मला माहित नाही, पण जेवढं म्हणजे 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिली आहे. आणि मग 25 वर्षात नेमकं या ठिकाणी काय बदल घडले ते आपण बघितलं पाहिजे. आणि मग एवढे वर्ष सत्ता देऊन एवढा विश्वास टाकून जर कामं होत नसतील, त्याचा उल्लेख म्हणून दादांनी केलाय की पाणी पुरवठा योजना, आज वॉर्डांमध्ये जर लाईटची सोय नसेल, म्हणजे शेजारच्या गावामध्ये लाईट चांगली आहे पण रहमतपूरमध्ये लाईट नाही शहरामध्ये, अशी जर परिस्थिती असेल तर नक्कीच कुठेतरी बंधू भगिनींनो आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे हे लक्षात ठेवा. आणि निर्णय हा बदल घडवल्याशिवाय आता आपण गप्प बसून चालणार नाही. आता भाजपला आपल्या शहराची जबाबदारी देण्याची वेळ ही या सगळ्या याच्यातनं आली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज मी दोन्ही पक्षाचं जर आपण बघितलं, आज मी भाजपमध्ये आमदार म्हणून काम करतोय. आज माझ्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली. आज त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्यात काम करतोय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो, आमदार होतो. मी दोन्हीकडच्या गोष्टी बघितल्या. हे राष्ट्रवादीत असताना आमचं जे काही सातारा तालुका म्हणून जी काय आमची ताकद होती ती फक्त जिल्हा बँक निवडून आणायला, बाकीच्या गोष्टीला जिल्हा परिषदला हातभार लावायला, खासदार पाहिजे खासदार दिला, आमदार पाहिजे आमदार दिला, सगळ्या गोष्टीला फक्त आम्ही. आणि ज्या वेळेला संधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला आम्हाला सातारला डावललं जायचं हे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं चित्र होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचे आमच्या बरोबर काय म्हणायचं, म्हणजे साक्षीदार तुमचे सचिन बेलागडे आहेत, कारण ते त्यावेळेला आमच्या बरोबर अगदी ऍक्टिव्ह होते. आता ते मला येताना म्हटले मी सध्या इकडे प्रवेश नाही केला, पण अजून सचिन आता विचार करत बसण्यात अर्थ नाही, कारण एकदा जर आमचं सगळं जे आहे ते फुल झालं तर मग प्रवेश बिवेश काय होणार नाही. जोपर्यंत आम्ही ओपन ठेवलंय तोपर्यंत निर्णय घ्या. कारण एक लक्षात घ्या, आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आज देशानं आणि देशातल्या नागरिकांनी शिक्कामोर्तब केलंय. आपण मध्यंतरी बघितली ते वोट चोरीचं एवढं जोरात सगळं चाललं होतं, टीव्हीवर इकडं तिकडं सगळीकडे आंदोलन, वोट चोरी, भाजपनं वोट चोरी केली, असं केलं तसं केलं. आणि म्हणून यांचे एवढे आकडे आले, एवढे यांचे आमदार आले आणि असं झालं तसं झालं. ते राहुल गांधी सगळं स्क्रीनवर दाखवत होते, सगळं करत होते. त्यांनी ती कुठली तरी ब्राझीलची मॉडेल पण आणली, म्हणले हिचं मतदान हरियाणात लागलंय. म्हणजे ब्राझीलची मॉडेल आता यांच्या म्हणण्यानं जर हरियाणात आली असती तर गर्दी किती झाली असती याचा विचार पोरांनी जरा केला पाहिजे. आता काय बोलायचं, मग ठीक आहे हे जाऊ देते, राजकारण आरोप करून झाले. त्याच्यानंतर या आरोपांमध्येच तुम्ही बघितलं की बिहारची इलेक्शन झाली. बिहारमध्ये पण भाजप, नितीश कुमार एकत्र लढले, काँग्रेस लढली लालू प्रसाद यादवच्या पक्षाबरोबर. आज काय झालं, निकाल काय झाला, आज म्हणजे पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त मतानं एनडीए म्हणजे भाजप आणि नितीश कुमारांचं जनता दल हे बिहारमध्ये सत्तेमध्ये आलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे म्हणतोय की आज देशातल्या प्रत्येक राज्याच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलंय. आज आपल्या सुद्धा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर या राज्याच्या जनतेनं मतदारांनी शिक्कामोर्तब केलाय. त्यांनी हे नेतृत्व मान्य केलंय
की जर कोण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत असलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरं कोणीही हे करू शकत नाही. ते आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग एवढा मोठा नेता जर आपल्या बरोबर असला तर आपण कमी पडून चालणार नाही. आता म्हणतात ना ते रात्र वैरायचे, आता थोडे दिवस राहिले, मला वाटतं किती 4-5 दिवसच आता मतदानाला आणि याला राहिले. त्यामुळे आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निवडणुकीचा जो काही खेळ आहे हा आलेला आहे. त्यामुळे आता आपण शांत बसणं किंवा आपण गाफील राहणं या गोष्टी आपण आता करून चालणार नाही. पूर्ण ताकद आपल्याला इथून पुढे जी आहे ती नियोजनाची, मतदानाची, जे काय आपलं ठरलेलं असते ती ताकद आपल्याला लावायला लागणार. आणि आपले सर्व उमेदवार, म्हणजे मी म्हणतो अध्यक्ष पदासकट सर्व उमेदवार आपले इथले निवडून आलेच पाहिजेत. या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. लागलेला आहातच आपण, पण आता अजून ताकदीनं कामाला लागावं. बाकी इतर गोष्टी जयाभाऊंनी काय काय सांगितलं, कोण तिकडं काय पाण्याचा विषय कोणी तर काढला, जयाभाऊंनी पाणी म्हसवडला, मानला, सगळीकडे नेलंय. आता तिथं त्या पाण्यावर इतर लोकांचे कारखाने सुरू झाले, साखर कारखाने. पूर्वी मला वाटते म्हणजे मान तालुक्यामध्ये कारखाना होईल हे मला वाटते 20-25 वर्षापूर्वी कोणाला वाटलं पण नसेल. आणि इकडं पण तुम्ही काळजी करू नका, इकडं पण पाण्याची काय अडचण आली म्हणून दादा इथं आहे. आणि तुम्हाला पण माहित आहे की सगळं पाणी आमच्याकडेच आहे वगैरे. पण तुम्हाला काय लागलं तर आम्ही वरनं पाठवून देतो, तुम्हाला काय कमी पडून देत नाही. तर तुम्ही भाजपला इथं काय कमी पडून द्यायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यामुळं आपण जेवढं काही विकास कामांचं इथं आपल्याला जे पुढे करायचे, आज आमचे जे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, जे काही तुम्हाला शब्द दिलाय, जसं म्हणजे आम्ही सर्वजण म्हणजे मनोज दादांच्या, निलेशच्या सगळ्यांच्या मागे आहे. आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी ताकदीनं आपल्या ताईंना हे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर बसवा. चित्रलेखा ताईंना अजून मोठ्या याच्यावर न्यायची जबाबदारी आमची राहील हे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो. तर कुणी आता डोक्यामध्ये किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकात. आता आम्ही आणि सुनील दादा पण आम्ही हाय एकत्र पक्षात, पण अजून आमचं जरा एकामेकाला टोचायचं चालू असतं. आता काय थोडं आता राजकारणात फोड्या काढल्याशिवाय मजा येत नाही. मग आमच्या पण फोड्या एकत्र असलं तरी आम्ही काढत, आता जाऊ दे. पण आपल्याला तर इथं ते नाही करायचं. आता आपल्याला 2 तारखेला एक संघपणे आपल्याला लढायचं हे लक्षात ठेवा. बाकी जिथं साहेब आहे, देवेंद्रजी आहेत, तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही ही मी तुम्हाला 100% सांगू शकतो. कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आज लोकसभा आम्ही उदयनराजेंची आपणच आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे. आपण त्यावेळेला लढली, एवढं सगळं वातावरण उलट होतं, एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजेंची सीट लागेल, उदयनराजेंची सीट लागेल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल. पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली. आपण पण आम्हाला साथ दिली, मनोज दादा असतील, सगळ्यांनी ताकद लावली. आज आपण यशस्वी झालो. आज काहींनी तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या, परत त्या थांबवायला लागल्या. हे असे प्रकार झाले होते. पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा मला सुद्धा आज राज्यामध्ये कुठेतरी काम करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने दिली, देवेंद्रजींनी दिली हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं जो कार्यकर्ता भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करतो त्याला 100% न्याय देण्याचं भूमिका ही पक्ष नेतृत्व नेहमी घेत असतं. याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपण येणारे जे ते नियोजन करावं. बाकी विकास कामांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आज माझ्याकडे आहे, तेव्हा आपण कुठली चिंता करू नका. जेवढं काही जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आताच आपण CRF मधनं सुद्धा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून 200 कोटीचा निधी हा आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी आणि वेगवेगळ्या पुलांसाठी उपलब्ध करून घेतला ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याच मतदारांच्या आपला जो मतदारसंघ आहे
काशीळ कोपर्डेचा पूल सुद्धा त्याच्यामध्ये दादा आलेला आहे, तुम्हाला माहित आहे. तेव्हा नक्कीच निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. मध्यंतरी मला वाटते काही लोक इथल्याच कुठल्या रस्त्यासाठी साताऱ्यामध्ये सार्वजनिक बांधकामच्या विरोधामध्ये दादा आंदोलनावर बसली होती. हो, म्हणजे मी पण माहिती घेतली, मला पण जरा भीती वाटली. म्हटलं साताऱ्यात आपल्याच खात्याच्या विरोधात आंदोलन म्हणजे म्हटलं अवघड आहे. मी माहिती घेतली की बाबा हे आंदोलन काय चाललंय. मला अधिकाऱ्यांनी म्हणजे जाहीर नाही पण मला येऊन कानात सांगितलं, म्हणजे साहेब ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो त्यांचा ऐकत नाही म्हणून आता म्हणले काम ह्यांनीच द्यायला लावलं आणि म्हणले ह्यांचा यांनी म्हणले ऐकत नाही म्हणून आता हे चाललेलं आहे किंवा काम वेळेत होत नाहीये म्हणून हे सगळं चाललंय. म्हणजे असलं आणि धरलं कोणाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरणं. ठीक आहे, आमची जबाबदारी आहे काम करून घेणं वगैरे सगळं आहे. पण हा जो आतला जो काही गोड बंगाल आहे हा काही कोणाला माहित नव्हता, तो नंतर कळाला. पण अशा पद्धतीनं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न हा नेहमी झालेला आहे आणि 25 वर्ष आपण या सगळ्या बोलतापांना बळी पडत आलोय. आता मला वाटतं रहमतपूर वासियांनी काही ही गोष्ट या अशा कुठल्याही फसव्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला जर आपल्या शहराचा विकास, शहराची प्रगती, शहराचा नियोजनबद्ध कारभार करायचा असेल तर रहमतपूरला एकच पर्याय, ते म्हणजे भाजपा. याच्याशिवाय आपल्या शहराला पर्याय नाही. जोपर्यंत आपण भाजपा बरोबर, भाजप बरोबर ताकदीनं उभं राहत नाही तोपर्यंत जो विकास आपल्याला अपेक्षित आहे, जी प्रगती आपल्या शहराला अपेक्षित आहे ती प्रगती होऊ शकणार नाही, दुसरं कोणी करू शकणार नाही. नुसतं निवडणुकीपुरतं वापरून घेणं, सभेपुरतं वापरून घेणं हेच प्रकार परत परत होतील आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं गाव राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणून माझी विनंती आहे की आता कुठेही न बघता मशीनवर जिथं कमळाचं चिन्ह दिसलं तिथं बटन दाबायचं आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं, एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं मी करू इच्छितो. आणि मला इथं निलेशनी बोलवलं तर म्हणजे परवा आम्ही साताऱ्यामध्ये थोडा वेळ बसलो होतो एकत्र, धैर्यशील दादा, मी, निलेश. आणि या कुटुंबाला वारसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मी पण काम करतोय, आज मला पण माझ्या वडिलांचा वारसा आहे. आज अभयसिंह महाराजांनी एवढे वर्ष काम केलं 78 सालापासून. तेवढं शेवटी काम करत असताना आम्हाला पण काहीतरी चाकोरीमध्ये राहून काम करायला लागतं. म्हणून आज हा वारसा जतन करण्याचा प्रयत्न जसा मी करतोय तसंच निलेश सुद्धा करतात हे आपण लक्षात ठेवा. आज त्यांना साथ देणं आणि या तरुण नेतृत्वाला पुढे नेणं ही आपली रहमतपूर वासियांची जबाबदारी आहे असं मला तरी नक्की वाटतं. आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या याच्यामध्ये भाजपला सगळ्यांनी ताकदीनं निवडून द्यावं ही विनंती करतो. लक्षात ठेवा, आपलं चिन्ह कमळ आहे, इतर ठिकाणी बघायचं नाही. आता घड्याळाची वेळ काही चांगली नाही. आता सध्या राज्यात आणि देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे. बाकीच्यांना आपल्याशिवाय म्हणजे आपल्या बरोबर आल्याशिवाय त्यांचं काहीच होत नाही की सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे. त्यामुळे आता इकडं तिकडं कुठं बघू नका. आणि शेवटी हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळं आहे, त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो. ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ते तसल्या गोष्टीकडे येणं करता सगळ्यांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.